नमस्कार, माझं नाव दामिनी. मी पारलिंगी समुदायामधून आहे. आज माझं वय 40 आहे. मी या ठिकाणी माझा जन्मच झाला होता. मोहिते पाटील नगर या नगराचं नाव होतं. ज्या वेळेला इथे जेव्हा पुनर्विकासाचा हे निर्णय घेतला गेला, त्यावेळी इथल्या लोकांना, इथल्या रहिवाशांना फार आश्वासने दिली गेली. त्यावेळेला आम्ही लहान होतो. आज हे 10 ते 15 वर्ष झालं या प्रोजेक्टला. तर इथे लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला गार्डन देऊ, मुलांसाठी खेळण्यासाठी देऊ, स्विमिंग पूल देऊ. मंदिरं जी होती आमच्या नगरातली 4 मंदिरं ती खाली देऊ, ग्राउंडला देऊ, रस्ते मोठ्या प्रमाणात देऊ, चांगल्या प्रमाणामध्ये, म्हणजे चांगले असावेत रस्ते की येण्या जाण्यासाठी कोणाला अडथळा झाला नाही पाहिजे. तर ही सर्व आश्वासनं दिली होती. 24 तास पाणी असेल, 10 वर्षाचा मेंटेनन्स बिल्डर क्लिअर करणार होता की 10 वर्ष कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स रहिवाशांना भरला घेतला नाही जाणार आहे त्यांच्याकडून. तर ही सगळी आश्वासनं दिली होती. पण आता आज मार्च महिन्यापासून इथे पोझिशन भेटलेलं आहे लोकांना. मार्च महिन्यापासून लोकांनी पोझिशन घेतलेलं आहे. तर इथं लोकांचे एवढे आता हाल आहेत की जे काही पाणी आहे ते पाणी इथं लोकांना जे 24 तासाचं होतं ते आता 1 तास पण नाही आहे. 1 तास नाही, पूर्णपणे लिकेज आहे. सर्वांच्या रूममध्ये लिकेज आहे. आता जो परवाचा 2 दिवस अगोदरचा जो काही पाऊस झाला होता, तर तुम्ही जर बघाल तर तुम्ही 22 फ्लोअर, 17 फ्लोअर, 15 फ्लोअर इथं पूर्ण पाणी झालं होतं. आणि ते पण पाणी असं फक्त ह्याच्यामध्ये नव्हतं, एक नाही म्हटलं तर एक पूर्ण गॅलरी घरामध्ये पाणी जायला एवढ्या प्रमाणात पाणी झालं होतं. एक ताई आहेत, त्यांचा घरात मुलगा हँडिकॅप आहे, त्यांच्या घरामध्ये 4 महिने झालं लिकेज आहे. तरी कोणत्याही पद्धतीने तिकडे कोणी लक्ष देत नाही आहे. कारण का, जर इथं कोण बोलणार असेल तर त्याचं तोंड दाबलं जातं आणि गरिबाकडे लक्ष दिलं जात नाही आहे. आणि इकडं ह्या नगराचं पहिल्यापासून वैशिष्ट्य होतं की आपण जसे आहेत तसे दिवस काढू, पण लोकांना जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण केलेली नाही आहेत. महिलांचं इथे पूर्णपणे आता खच्चीकरण झालेलं आहे. महिलांनी जी स्वप्न घेऊन आले होते की आपण आपल्या ज्या पुनर्विकासच्या घरामध्ये जाऊ, आपण चांगल्या, तुम्ही जर बघाल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चांगली हवा येत नाही आहे, शुद्ध हवा येत नाही आहे. आता मुलांचा 2 महिने झाला सुट्टी होती म्हणून चाललं होतं, पण हे जे काम चालू आहे, हे जे लोकांनी काम चालू ठेवलं ते लोक इथं राहत नाही आहेत. पण या मशिनीचा जो काही आवाज आहे एवढ्या प्रमाणात येतो की काही लोकांना मानसिक त्रास आहे, तर ते लोक हा आवाज सहन करू शकत नाहीये. ह्याचा जो कंप्लेंट आहे कुठे दाखल केलाय का, मला त्रास होतात रात्री? आम्ही ही कंप्लेंट फक्त बिल्डरकडेच करत आहे, पण बिल्डर याच्याकडे लक्ष देत नाहीये. बिल्डर फक्त ह्याच्यावरती टाळाटाळ करत आहे. वाटतं असं बिल्डरला ब्लॅकलिस्टला करायला पाहिजे. बिल्डरला ब्लॅकलिस्ट म्हणजे बिल्डरनं जर ह्या सोसायटी, ह्या जनतेचा जर विचार चांगल्या पद्धतीने केला तर खरोखर आम्ही बिल्डरच्या बाजूने असू. आणि जर ह्यापुढे जर बिल्डरने जर आमच्या मनासारखं किंवा आम्हाला जो होणारा जो काही त्रास आहे हा जर पूर्णपणे जर बंद नाही केला तर त्याच्या विरुद्ध आम्ही मोर्चा काढू आणि त्याला पूर्णपणे इथलं जे काही काम आहे ते पूर्णपणे आम्ही बंद पाडू. या ज्या काही ताई आहेत यांच्या घरामध्ये यांचा मुलगा हँडिकॅप आहे, ह्या ताई कामाला जातात. घरामध्ये 4 महिने झाले यांच्या घरात लिकेज आहे. तर यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं कोणी बिल्डरचा कोणताही व्यक्ती बघायला गेलेला नाहीये का, यांचं लिकेज पूर्णपणे क्लिअर करून दिलेलं नाहीये. काही लोकांनी इथं स्वप्न अशी रंगवली, 4-4, 5-5 लाख रुपये फर्निचरला घातलेले आहे आणि ते फर्निचर पूर्ण आता लिकेज झालेलं आहे. लोकांनी आपलं घर एवढं म्हणजे स्वप्न रंगवली होती, एवढं सुंदर केलं, आता त्याच्यामध्ये पूर्णपणे वाळवी लागली जाणार आहे. पूर्णपणे पाण्याने ते हे भिंती पूर्ण हे झाले, ओलसर झालेले आहेत. तर या सगळ्या, आणि काही लोकांना रूम खाली करायला बिल्डरने आश्वासन दिली होती की तुम्हाला आम्ही चेक देऊ, तुम्ही रूम खाली करा. फक्त बिल्डरच्या आणि कमिटीच्या विश्वासावरती लोकांनी रूम खाली केले. 3-3, 4-4 महिने झालं लोक आपलं स्वतःच्या खर्चातून, खिशातून 12-12, 15-15 हजार रुपये भाडं देऊन राहत आहेत, पण अजूनपर्यंत बिल्डरनं त्यांचा चेक दिलेला नाहीये. अपात्र लोकांना जी पात्र करण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये पण हटवलं गेलेलं आहे. तर त्या माझी विनंती अशीच आहे की बिल्डरनं ह्या सगळ्या जनतेचा विचार करावा. ज्यांची घरं अपात्र आहेत त्यांना पात्र करून द्यावी आणि जो काही होणारा त्रास आहे हा त्रास पूर्णपणे बंद झाला पाहिजे. CCTV लागले पाहिजे इथे, त्याच्याकडून जे काही CCTV आणि जी स्वच्छता आहे ती पूर्णपणे झाली पाहिजे. नाही तर पूर्णपणे आम्ही बिल्डरचा निषेध करू, हे पूर्णपणे काम बंद पाडू. कारण का संविधानाने सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे. संविधान जे आहे ते माणसाला समजलं पाहिजे. माणसाने जर माणसाला होणाऱ्या त्रासावरती जर माणूस जर शोषण करत असो स्वतः, तर त्याला काही अर्थ नाही. आणि जर बिल्डर हा फक्त शोषण करून घेत आहे लोकांचं. आणि जे कमिटीचे काही लोक आहेत, ठराविक लोक आहेत, ते फक्त कारण का त्यांच्या कुठेतरी घरामध्ये चाय, साखर, पत्ती सगळं जात असेल म्हणून ते लोक बिल्डरपर्यंत पोहोचत नाही आहेत किंवा आमच्या ज्या दुःख भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत घेऊन जात नाहीत. तर माझं म्हणणं आहे की
पुरुष जातीचे जे काही वर्गातली लोक आहेत ते सर्व कामाला जातात, या महिला 24 तास घरामध्ये असतात. तर माझं म्हणणं आहे की आयाबायांना न्याय भेटला पाहिजे आणि आयाबायांच्या मनासारखं जे काही घर आहे ते सुंदर घर झालं पाहिजे आणि इथे मुलांचं भविष्य घडलं पाहिजे. इथे मुलं ड्रग्स, गांजा ह्या सगळ्या गोष्टी इकडे बाहेरचे लोक येऊन करतात. तर हे कोणामुळं? तर तुम्ही जर CCTV लावले नाहीयेत, तुमचे जे काही काम आहेत त्या ठिकाणी तुम्ही पत्रे लावलेले नाहीयेत, मग इकडून तिकडून येण्यासाठी तुम्ही जिम्मेदार आहेत. तर ह्याच्यावरती पूर्णपणे काळजी घ्या आणि जनतेला न्याय मिळवून द्या. चाळी होत्या त्याच बऱ्या होत्या, पाणी येत नव्हतं. आता बिल्डिंग असून आत पाणी येतंय, लिकेज सगळं आहे. मग माणसाने राहायचं कसं? मुलांना गार्डन देणार होतं ते कुठं आहे? परत 40-40 फुटाचं रोड देणार होतं ते कुठं आहे? कोंडवाडा करून ठेवलं. जशा कोंबड्या जागतात ना असं दिवसभर बाया जागून असते आता. मग काय द्या माणसाने करायचं काय? गार्डन नाही, दुसऱ्या माळ्यावर मंदिरं दिली तर लाईट बिल येते 3-4 हजार रुपये. काय करायचं गोरगरिबांना? गोरगरिबांना करायचं काय? एका पावसात पाणी सगळे बिल्डिंग भरले येतात, लिकेज सगळं लिकेज आहे. लिकेज सगळं आहे आणि आम्हाला 40-40 फुटाचं रोड आहेत ते कुठे दावावं बिल्डरनं आणि गार्डन दावावं आणि पार्किंग कुठं आहे ते दावायचं. फसवलं आम्हाला, फसवलं. निघा स्वप्न दावलं. सगळ्या माणसांना स्वप्न दाखवली की बाबा मोठा टावर होणार, हे होणार, ते होणार. त्यातलं काही सुद्धा झालं नाहीये. आणून ठेवायचं म्हणून ठेवलंय, त्या कोंडवाड्यातून निघून या कोंडवाड्यात आले. हाच फरक झालाय की फक्त टावर उभा झालाय, तिथे चाळी होत्या. लिफ्टचा खूप इश्यू आहे, आम्ही खूप वेळा कंप्लेंट केली. ऍटलीस्ट तुम्ही लिफ्ट मध्ये तरी कॅमेरे लावा. बाहेर आलं, लहान मुलं येतात, बटणं दाबतात, कधी एकतर इथे जनरेटरची सोय नाही, लाईट गेली अडकतात. तुम्ही कोणाला बोलवणार, काय करणार आहे? त्याच्यासाठी तुम्ही जर त्याच्यामध्ये CCTV तुम्ही बाकी कुठे लावा आम्ही म्हणत नाही. लास्टला इकडे DC विंगच्या लास्टला झाड आहे, त्या साईडला मुलं संध्याकाळची पियायला बसतात. मुलं खेळणार कुठून, महिला जाणार कुठून, याचा तुम्ही का विचार करत नाही कधी? याचा तुम्ही कुठेतरी विचार करा. आम्ही बोललो नाही तुम्हाला आमच्या फ्लोअरला लावा, ऍटलीस्ट तुम्ही जिथे गरजेचं आहे तिथे तरी कॅमेरे बसवू शकता ना. किती वेळा आम्ही तुम्हाला कंप्लेंट देणार या गोष्टीविषयी? तुम्ही काहीतरी विचार जनतेचा करा ना. तुम्ही आज ही जागा घेतली, या जागेवर बांधली, या जागेत बाकीच्या राहिलेल्या जागेत तर तुम्हाला भरपूर प्रॉफिट आहे ना. म्हणजे तुम्ही फक्त एक आणून ठेवायचं म्हणून ठेवलेत का पब्लिकला इथे? त्यांचा विचार का करत नाही? खूप वेळा कंप्लेंट करून सुद्धा बिल्डरला खूप वेळा आम्ही लोकांनी बोलवलं. काय 2 मिनिटं तो देऊ शकत नाही जनतेसाठी? ज्या जनतेमुळे तुम्ही आज खूप मोठे झालात, तुम्ही त्या जनतेसाठी 2 मिनिटं देऊ शकत नाहीत का? देऊ शकत नाही त्यांना तुम्ही वेळ? कमिटीवाला एकच नाही इथं. का इतके दिवस तुम्ही चाळीमध्ये राहिला, आज एवढा टावर भेटला 23 माळ्याचा, एक सुद्धा कमिटी मेंबर इथंच साधं राहू शकत नाहीये का? एवढी आरामात तुम्हाला जागा भेटली, हवं तशीच असो, काही असो, असेल आम्हाला माहित नाहीये सगळं. पण मी बोलते, आज चाळी तुम्ही पूर्ण केस पिकली, तुमची म्हातारी झाला तुम्ही लोक, तोपर्यंत तुम्ही तिथं लागला आणि आज 23 माळ्याचा टावर तुम्हाला भेटला, तर तुम्ही लोक तिथं 23 माळ्यामध्ये राहू शकत नाहीये का? का तुम्ही सगळं बॅगा वगैरे घेऊन गावी गेला? गोरगरीबच राहिलं ना इथं. काय बोलला तुम्ही? समोर येऊन बोलायला घाबरतात, भीती वाटत असेल त्यांना. बिल्डरचा हिस्सा कापला काय माणसं घाबरतात याच्यासाठी, कारण त्यांना भीती आहे की आमच्या रूम ज्या अपात्र आहेत ना त्या आम्हाला पात्र करून भेटणार नाही, आमचा पुढे विचार केला जाणार नाही. त्याच्यामुळे माणसं त्या दबावाखाली ती माणसं कॅमेरा पुढे येऊन बोलायला घाबरतायत. सगळे पुरावे असून सुद्धा त्यांचे अपात्र रूम दाखवतात. सगळे पुरावे असून स्वतःच्या नगरात आज किती लहानाची मोठी झाली ती लोक. था, एक रूम मेरा मिला, अभी 2 रूम, एक दुकान मेरा नापात्र है, तो नहीं चेक दे रहे, नहीं रूम दे रहे. अभी हम भाड़े पे लेके रूम रह रहे, 13,000 रुपया भाड़ा भर के था. अगर गरीब लोग है, मैं भाड़ा भरूं या 4 जन का पेट भरूं, मैं कहाँ से क्या करूं? ऊपर से तो नहीं रूम मिल रहा है, नहीं चेक मिल रहा है. ऑफिस में जा रहे थे, बोल रहे हैं आज मिलेगा, कल मिलेगा. हम लोग क्या जवाब दे सकते? ऊपर से चेक आता नहीं तो हम लोग कहाँ से दे? तो ये तो बिल्डर का काम है ना सही करना. ये तो चेक दो या तो रूम दो, क्योंकि आप ही लेके गए थे ना हम लोग का रूम का कागज विगज, हम लोग का रूम का चाबी आप ही के हाथ में दिए थे ना हम लोग को. तो हम लोग को काम तो आप लोग को बोलना, आपको बोलना है. जब आप लोग नहीं करके दोगे तो हम लोग कहाँ जाएंगे? हम लोग तो इतने बड़े आदमी है ना, हम लोग भाड़ा भी भरे और परिवार भी चलाए. इतना तो हम लोग बड़े आदमी नहीं है. आपने इसका कभी कंप्लेंट अपने नगर से कितने बार किए, कितने बार कर चुके. वो आजकल बोल रहे, अभी तक कुछ निर्णय हुआ नहीं.
अभी 7 महीना हो गया, 7 महीना से भाड़ा हम लोग को मिला नहीं मिला। माझे नाव नीलम सावंत, मी या नगरातली रहिवासी आहे. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आहे की जे आम्हाला अग्रीमेंट पहिल्यांदा दिलेले बिल्डरने, त्या अग्रीमेंट प्रमाणे आम्हाला एकही गोष्ट त्याने दिली नाहीये. त्याच्यानंतर एवढं निकृष्ट दर्जाचं त्याने काम केलंय बिल्डिंगचं की आज एक पावसाळा म्हणजे 2 दिवसापूर्वी जो झालेला पाऊस आहे त्याच्यामध्ये अति प्रमाणात लिकेज आहे. हा प्रॉब्लेम कोण सोल्व करणार? पूर्ण रूम गळतायत सगळ्या प्रकारे, एवढं घाणेरड्या प्रकारचं पाणी येत आहे. माणसांनी पियायचं की नाही याची सुद्धा तुम्ही सोय केली नाही की त्यांची माणसं अवेलेबल नाहीये. जी जुनी माणसं होती ते त्यांनी काढून टाकली. नवीन माणसं म्हणतात आम्ही काही करू शकत नाही, आम्हाला माहित नाही पाईपलाईन कुठनं आहे कुठनं नाही. त्यामुळे ती माणसंही दार्जन्य करत नाही. आता 17 वरचं पाणी 16 मजल्यावर गळतंय. त्या लोकांनी रूमची कामं केलं, त्यांचं नुकसान होतंय. ही लोक अजिबात लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. ते पूर्ण करत राहते ती. आज येतो उद्या, माझे नाव रुपाली भगवान साळुंके. आज येतो उद्या येतो, टोलवाटोली करत राहते ती ना. माझ्या घरात पूर्णपणे लिखित आहे. 14 आश्वासन पण दिला होता. भरपूर दिलेले आश्वासन गार्डन देतो, असं देतो, बरेच काय त्यानं दिलेले आश्वासन आम्हाला. आश्वासन भरपूर दिली तर गार्डन देतो, परत 40 फुटाचा रोड देतो, आणि आता कोंडवाडा करून ठेवलाय, आणि स्विमिंग पूल देतो, मंदिर खाली देतो, तिन्ही मंदिर खाली देतो. पण कृष्ण मंदिर आता आम्ही तोडू देणार नाही. हे रोडला इथे आमचा कोंडवाडा करून ठेवलाय. आता या बिल्डिंगी झाल्या म्हणजे आमचा कोंडवाडाच होणार. जबाबदार कोण आहे? जबाबदार आता कोण आहेत? प्रमोटर आहे का बिल्डर जबाबदार आहे? कोण जबाबदार? बिल्डर इथले रहिवासीच आहेत, कमिटीवाले. हे सगळं कमिटीवाल्यांचे. माझं नाव शीला सागर जगताप. आज मी 22व्या माळ्यावरती राहते. आज माझी परिस्थिती नाहीये घरामध्ये. एका पावसामध्ये आज गटराचं जर पाणी घरामध्ये येत असेल तर आम्ही 4 महिने कसं पाणी प्यायचं? एक्वा बसवायची माझी परिस्थिती नाहीये सध्या तरी नाहीये माझी. बॉटल घ्यायची मुलं 5-6 माणसं घरामध्ये कसं भागवायचं हे सगळं आपण सगळे मॅनेजमेंट करायला. याला सगळ्याला जबाबदार कमिटी मेंबर आहे. कमिटी मेंबरने सगळ्यांना आम्हाला स्वप्न दाखवली रूम खाली करायला. आम्हाला त्यांनी त्या लोकांनीच दाखवलं, आशा दाखवली खाली करायला सांगितलं. आज आमची मुलं छोटी मुलं येतं. आज आमची हालत तर उद्या मुलांचं फ्युचर काय, त्यांचं भविष्य कसं घडवायचं आपण? ज्या सुविधा दिल्या होत्या नुसतं बोलून झालं, त्यातली कुठलीही सुविधा नाही. घरामधली कुठलीही आज लिकेज असू दे, पाणी असू दे, बाहेर कुठल्याही पॅसेजचं काम असू द्या किंवा घरगुती असू द्या, लादी तुटली काही तरी त्याच्याकडले दुर्लक्ष करतायत. ती लोक लक्ष देत नाहीयेत, टाळाटाळ करतायत. किती वेळा येऊन ऑफिसमध्ये कंप्लेंट द्यायची आपण? आपल्याला काय तेवढीच कामं आहेत का? आमचं मग घर खाली चाळीत होतं तेच बरं होतं ना. आम्हाला नको होतं हे सगळं. कशाला स्वप्न दाखवायचे आम्हाला? म्हणजे स्वप्न दाखवलेलं अक्षरशः माणसांना चाळीतून बिल्डिंग मध्ये आणण्यासाठी त्यांनी सगळ्यात मोठा पर्याय म्हणजे पाणी बंद केलं माणसांचं. म्हणजे माणसांना ऑप्शनच राहिला नाही ना चाळीमध्ये राहण्याचा. इथे आणून तुम्ही तर माणसांचे किती हाल केले. स्वतः 1 वर्ष राहिली, स्टे ऑर्डर देऊन राहिलेली आहे. माझं पाणी बंद केलं होतं, लाईटी बंद केलं होतं, सगळे पत्र लावलं होतं. एकटं माझं घर होतं, फक्त स्टे ऑर्डर दिली. त्या स्टे ऑर्डर मुळे माझ्या मिस्टरांवर हल्ला पण केला होता. पण ते हे करू दिनेश अशोक गत्रे आम्ही कंप्लेंट केलेली आहे त्याच्यावर. हो केलेली, कंप्लेंट केलेली आहे. माझा हर्षदा दिनेश गत्रे, माझ्या सासऱ्यांचा रूम आहे, फोटो पास आहे, सगळं डॉक्युमेंट्स आहेत, तरी आमचे रूम अपात्र दाखवलेत. आज आम्ही 13,000 रुपये देऊन भाड्याने राहतो. 7 महिने झाले आमचे चेकही बंद आहेत. आम्ही काय बोलायला घेतलं की करू 20 जणांचं लिस्ट लागते, त्याच्यात आमची नावं लागत नाहीये. आम्हाला भाडं परवडत नाहीये. आमचे 7 महिन्याचे चेक पण बंद केले. आज देऊ उद्या देऊ, अजूनही ते चेक मिळत नाहीयेत आम्हाला. आज देऊ उद्या देऊ एवढंच बोलतात ते. आणि बिल्डर तर आम्हाला काही भेटतच नाहीये. बिल्डर का आदमी आजकल माणसं भेटतात पण आज करू उद्या करू एवढंच बोलतात. त्याच्यावर काही बोलत नाही आमच्याशी. आम्ही आता स्वतः 7 महिने 13,000 रुपये देऊन भाड्याने राहतोय रूम. ते आम्हाला परवडलं पण पाहिजे ना. 7 महिन्याचे चेक बंद केलेत तुम्ही. लिकेज आहे 4 महिना झालं. रोज कंप्लेंट दिली. परवा तर दिवस घालवलाय मी इथं, तरी सुद्धा त्यांनी दाद घेतलेली. तिला रोज बोललेली, त्याने कुठं काय केलेलं आहे तेव्हा नाही केलेलं. आता काय करायची मागणी? हाईच दिली नाही नीट, आणि पुढची मागणी काय मागायची?